नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहोत. ही भाजी जितकी पौष्टिक आहे तितकीच झटपट होते आणि टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी इथे मी पाव किलो मोड आलेले मूग घेतलेले आहेत. हे मूग मी घरीच मोड आणून घेतलेले आहेत आणि ही भाजी अजून चवदार बनवण्यासाठी यात मी अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करते. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं मोहरी तेलात चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 4 पाकळ्या लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, त्याही आपण जिरं मोहरीसोबत ॲड करू. लसणाचा कच्चटपणा जाईपर्यंत लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर उभा पातळ कापलेला कांदा, इथे मी 2 कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यात आपण कढीपत्त्याची पानं ॲड करू. कढीपत्त्याने ह्या भाजीला मस्त असा फ्लेवर येतो. इथे हा कांदा 2 मिनटं तेलात चांगला परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कांदा खूप लालसर होईपर्यंत परतलेला नाही, तर थोडा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतलेला आहे. यात आपण एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू. कांद्यासोबत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो तेलात चांगले परतून झाले की यात आपण मसाले ॲड करू. अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड. हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊ. धनेपूड ऑप्शनल आहे, पण भाजीला छान फ्लेवर येतो म्हणून अर्धा चमचा नक्कीच टाका. मसाले चांगले मिक्स करून झाले की त्यात आपण गरम मसाला ॲड करणार आहोत, अगदीच थोडासा चवीपुरता. सगळे मसाले कांद्या टोमॅटोसोबत तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. आपण आता यात मूग ॲड करू. मूग मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. ही सुकी भाजी वरण भातासोबत खाण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ. आपल्याला या भाजीसाठी बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपण ही भाजी फक्त वाफेवरच शिजवणार आहोत. कमी गॅसच्या फ्लेमवर झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे. भाजी शिजत असताना ही भाजी मध्यंतरी एकदा हलवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटात ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे. भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू. रेडी झाली आपली झटपट अशी मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.